नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज 8 ते 10 वर्षांनी मी तिला भेटायला आलो आहे पुन्हा. तर ती दुसरी कोण नाही, जिम आहे. तर आधी मी वर्कआउट वगैरे करायचो, म्हणजे 8 वर्ष वगैरे मी केलेलं आहे कंटिन्यू, म्हणजे कॉलेजला जायचो वगैरे त्यावेळी. आणि जर मला फोटो भेटला की मी दाखवायचा प्रयत्न करतो, तर त्यावेळी करायचो. आणि आता जॉब वगैरेमुळे माझं गॅप पडलेलं आहे, त्यामुळे जमत नाही. आणि मी इन्फ्लुएन्सर असल्यामुळे व्हिडिओ बनवतोय, तर माझं बघून तुम्ही थोडा प्रयत्न कराल की आपणही थोडं फिट राहूया वगैरे. त्यामुळे मी प्रयत्न करतोय आणि बघूया रिझल्ट कसा येतोय. आणि मी डेली व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे कसं मला पण रिझल्ट बघता येईल कसं होतंय आणि थोडं मोटिवेशन पण भेटेल की रोज व्हिडिओ बनवून किती महिन्यात फिट होतोय. पहिला दिवस आहे, समजून घ्या. आज पूर्ण मिक्स वर्कआउट असणार आहे, कमीत कमी 4-5 दिवस आमचा. आत्ता जिम वगैरे झालं आणि जास्त आज काय वेट नाही मारलं, नॉर्मल मारलं. कमीत कमी सवय होईपर्यंत बॉडी पेन वगैरे होईल, त्यामुळे एक 4-5 दिवस सेम असंच रेग्युलर चालू राहणार आहे. तर कसं वाटलं आशिष? एक नंबर वाटलं. आज बघू आता रात्री काय होतंय ते. उद्या पेन होणारच आहे, नॉर्मल पेन होईल बॉडी, तरी पण उद्या यायचं आहे आपल्याला. आणि पुढच्या महिन्यात याला बॉडी बनवायची आहे, पोट कमी करायचं याला. बघूया होतंय की नाही. होणार. पहिली दारू सोड, पोट होणार कमी. त्यानंतर घरी आल्यावर लिंबू पाणी रेडी केलंय, लिंबू आणि मध. आणि इकडे सलाडची तयारी चालू आहे. कमी तेलाची भाजी बनवते. तेलकट तुपकट भात वगैरे सगळं बंद, दारू पण बंद होणार आहे. तसं पण महिन्यातून 2-3 वेळाच होतं, रोज नाही होत. त्यामुळे आजपासून डाएटवर लक्ष देतोय. तर कोबीची भाजी एकदम कमी तेलामध्ये, म्हणजे थोडंसं तेल आहे, 2 चपात्या आणि सलाड. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मिक्स कडधान्य सगळे, मिक्स कडधान्याचा नाश्ता. त्याच्यामध्ये थोडा चाट टाकलाय, चाट आणि कांदा, त्यामुळे तेवढी टेस्ट चांगली लागते. आणि आज सोमवार असल्यामुळे पूर्ण व्हेज डाएट असणार आहे. बाकीचे दिवस म्हणजे मंगळवार ते रविवार पूर्ण नॉनव्हेज असणार आहे. तर उद्या बघाल काय काय असणार आहे. तर आज एवढं खाऊ, आज काय एवढी मजा नाही आली खायला. बघूया किती दिवसात कमी होतोय. तुम्ही पण रिझल्ट बघत राहा आणि तुम्ही पण लवकरच जिम चालू करा. एकच पोट कमी करूया. जेवण म्हणते काय करते? जेवण करते तिकडे बघ. चला, आणि आता निघालोय जॉबला. जॉबवरून जाऊन 2-3 तासात रिटर्न येईन. 5:30ची बुकिंग होती आणि कस्टमरनी सांगितलं की मी अर्ध्या तासात येतो. मी सांगितलं की 5:30ला नाही तर मी 6 वाजेपर्यंत येतो. आता 6 वाजता मी इथे पोहोचलोय आणि 6:30 झाले तरी तो अजून आला नाही आणि त्याचा फोन स्विच ऑफ आहे. आता आहे लोअर परेलमध्ये. मागाशी त्या क्लायंटकडे होतो, तो क्लायंट त्यानंतर 15-20 मिनिटांनी आला, त्यामुळे त्या क्लायंटकडे जाऊन पण आलो आणि आता पुन्हा लोढामध्ये आलो. लोढामध्ये पण क्लायंट कव्हर केलं आणि आता निघतोय घरी जायला. आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का नक्की सांगा. जो मागे तुम्ही बघताय तो मला आधी वाटायचा आरसा आहे,
खूप लोकांना माहीत नसेल आणि मलाही माहीत नव्हतं. मी जेव्हा हात लावलं तेव्हा कळलं मला. तुम्हाला दाखवतो. आरशासारखा एक फ्लेक्झिबल मटेरियल आहे तो, पण दिसतो आरसाच आहे तो. आणि ही गोष्ट तुम्हाला माहीत होती की नाही ते नक्की सांगा, की आजच तुम्हाला समजले. आणि सकाळपासून आहे ना काय खाल्लं नाही. मला सवय होती फुल एवढा असा भात खायचा, टोपभर भात, 4-5 चपात्या, भाजी अजून चांगली लागली किंवा मटण चांगलं लागलं की अजून 7-8 चपात्या वगैरे, असा राक्षसासारखा जेवण होता. पण आज फुल लिमिटमध्ये खाल्लं आहे आणि थोडंसं अजून भूक लागली आत्ता मला. तर अजून 5-6 दिवस जरी असं सेम केलं ना तर ती सवय मोडून जाईल आणि जी उपाशी राहायची सवय लागेल. म्हणजे उपाशी नाही राहायचं, असे पदार्थ खाणार की ज्याच्याने फॅट वाढणार नाही बॉडीमध्ये. त्यामुळे आज पूर्ण विदाऊट तेलाची भाजी खाल्ली, त्यानंतर स्प्राऊट खाल्ले, रात्री पण तेच खाल्ले आणि उद्या नॉनव्हेज खाणार आहे. बघूया उद्या चिकनचं रेसिपी वगैरे बघू उद्या कसं काय असणार आहे. मुंबई गोवा हायवेवरून येताना एवढं हल्लं व्हायब्रेशननी ना जे स्क्रू लूज झाले. तर मी 2-3 वेळा त्याला हलवलं ना त्यामुळे अजून लूज झाले. आता ही उद्या लावायचं आहे प्रॉपर. आणि हे यासाठी बांधलं आहे की ना मागे फक्त लागून आहे ना घासत होतं गाडी आणि सफेद पडलं, तेवढा भाग कलर गेला तिथला, म्हणून त्यासाठी तो कपडा बांधलेला आहे. छोटा करतो, नहीं चलेगा, बड़ा रहेगा तो भी चलेगा. नहीं चलेगा, ऐसे ही चलेगा. हां खाचा मार देना. लेग पीस घ्यायला आलो. कृषिकाला आणि हिला घ्यायला आलोय घरी मम्मीकडे तिच्या. हे चल लवकर. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कधीपासून जिम जॉईन करताय ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.